आमदार बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे। बच्चू कडूंनी आता जिल्हा पोलीस अधीक्षकांना तसा पत्रच लिहिलेलं आहे। आपल्याला धमकीचा फोन येत असल्याची माहिती यातून देण्यात आलेली आहे। अपघात झाल्याची अफवा पसरल्याची कडू यांची माहिती आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरते। सध्या बच्चू कडू यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे। असं असताना आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात येत आहे आणि आता बच्चू कडूंनी या सगळ्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना तसं पत्रच लिहिलेलं आहे। आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं बच्चू कडू यांचं म्हणणं आहे। बच्चू कडूंनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे आणि आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं बच्चू कडू म्हणतात। तर बच्चू कडूंच्या जीवाला धोका आहे। अपघात घडू किंवा अपघात झाल्याची अफवा असल्याचं देखील या ठिकाणी बच्चू कडू म्हणतात। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडून। सूरज, काय म्हणणं आहे बच्चू कडूंचं नेमकं? नक्कीच आपण जर पाहिलं तर आमदार बच्चू कडू यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रामध्ये अत्यंत खळबळजनक या ठिकाणी दावे केलेले आहे। जर पाहिलं तर माझ्या जीविताला धोका आहे असं जे पत्र आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कडनं जे आहे ते बच्चू कडूंनी लिहिलेलं आहे। कारण का जर आपण जर पाहिलं गेल्या 8 ते 10 दिवसापासून जे आहे की अपघात झाला अशा प्रकारचे जे फोन आहेत बच्चू कडूंना येत आहेत। तसेच जर पाहायला गेलं तर त्यांची अचलपूरमध्ये जर पाहिलं तर काही युवक जे आहे तोंडाला दुपट्टा बांधून जे आहे ती गोष्टी करत होते की बच्चू कडूंचा घातपात। निश्चित सूरज, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता स्वतः बच्चू कडू आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। नेमकी काय तक्रार केलेली आहे तुम्ही? नाही, तक्रार हेच आहे का मी अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलो का बच्चू कडूचा अपघात झाला अशा वार्ता फैलवल्या जातं। काही कार्यकर्त्यांना फोन येतं, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना, आणि विचारपूस केल्या जाते कुठं अपघात झाला, काय झाला। त्या संदर्भात गेल्या 20-25 दिवसापासून हे चालू आहे। 1 महिनाच झालाय। त्याच्या संदर्भात आम्ही SP ला आता तक्रार केलेली आहे। ते पाहिजे चौकशी करेल काय। अगदी या सगळ्या संदर्भात काही कारवाई, काही फोन रेकॉर्डिंग चेक केले जात आहेत? हो, आता काही ज्या आमच्या कार्यकर्त्यांना फोन आले तर त्यांना आम्ही विचारतो का तुला कोण केला, तू त्याच्या शेवटपर्यंत जा ज्याच्याकडून वार्ता आले। अगदी कडूजी, तुम्हाला कोणावर संशय या सगळ्या? नाही, काय माझा सध्या तर काही कोणावर संशय नाही आहे, पण आता ते तपासात निघेल, माहित पडेल काय। अगदी साधारण किती वेळा फोन आलेले आहेत तरी हे महिनाभरामध्ये? महिन्याभर झाले 30-35 वेळा वार्ता केली का बच्चू कडूचा अपघात झाला। अच्छा, तुम्हाला या सगळ्या संदर्भात काही कॉल? नाही, मला स्वतः नाही आला, मला कार्यकर्त्यांचा कॉल आला म्हणजे बच्चू तुमचा अपघात झाला का। मला ही 20-25 वेळा असे फोन कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या केले। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।